इचलकरंजी महानगरपालिकेची निवडणूक अंतिम टप्प्यात आली असताना आज 3 वाजेपर्यंत बल्लड नेत्यांनी उमेदवारी अर्ज मागे घेतलेले. आपण जर बघितलं तर इचलकरंजी महानगरपालिकेची निवडणूक सार्वत्रिक होत असताना जो 65 उमेदवार रिंगणात, यामध्ये महायुती, शिवसेना आघाडी पण फुटीचं राजकारण घडलं होतं. पण तसं जर बघता तर भाजपच्या जवळजवळ 99 जे बंडखोरांनी जे उमेदवारी अर्ज भरला होता ते उमेदवारी अर्ज माघार घेण्यात आला आहे. शिवसेना आघाडीमध्ये सुद्धा बंडखोरांनी सुद्धा आपले उमेदवारी अर्ज मागे घेतल्यात. कुठेतरी राज्यातील नेत्यांनी, ज्या बंडखोर नेत्यांनी बंडखोरी केली होती ती बंडखोरी शांत करण्यात सगळ्याच पक्षांना यश आलेलं आहे. आपण जर बघितलं तर इचलकरंजी महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये चौरंगी लढत होती असे पाहायला मिळत आहे. आपण जर बघितलं तर महाविकास आघाडी महायुती विरुद्ध परिवर्तन आघाडी आणि शिवसेना ठाकरे गट अशी संपूर्ण इचलकरंजी महानगरपालिकेची लढत आता स्पष्ट झालेली आहे. त्यामुळं इचलकरंजीच्या प्रचाराला आता जोरदार सुरू झाले आहे. इचलकरंजीच्या शहरामध्ये महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उद्या त्यांची दुपारी 2 वाजता रोड शो होणारा, हा रोड शो शाहू पुतळा, शिवतीर्थ, शंभूतीर्थ ते जनता बँक ते राजवाडापर्यंत ही रॅली मोठ्या प्रमाणात होणार आहे. याच्यासाठी पूर्ण तयारी भाजपनं केलेली आहे आणि प्रचारालाही वेग आलेला आहे. निवडणूक अर्ज माघार घेतल्यानंतर आज ज्यांनी बंडखोरी केली होती त्यांनी भाजप किंवा शिवसेना आघाडीचे प्रचारामध्ये लीड घेतलेला आहे. कॅमेरामॅन निखिल विसेस, मी साईनाथ जाधव, TV9 मराठी, इचलकरंजी. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.